नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र प्रमोद गाडेकर। आपल्याला शिंगावरनं एक कॉल आलेला आहे चौधरी सरांचा, शाळेमधनं, छोट्या मुलांची शाळा। तर त्यांचं असं म्हणणं आलं की दुसऱ्या मजल्यावरती दरवाजा खोलल्यानंतर एक सरांच्या अंगावरती तो साप पडला आणि कुठेतरी जाऊन लपून बसला। तिथे गेल्यानंतर चौधरी सरांना आपण भेटलो। त्यांनी सांगितले की वरती दुसऱ्या मजल्यावरती तो साप आहे। बघूया आता काय कोणत्या प्रकारचा साप आहे तिथे। सरांनी दरवाजा उघडला आणि आपण मध्ये जाऊन बघितलं आणि थोडंसं इकडं तिकडं बघितल्यानंतर एक गोणी खाली कवडा जातीचा पूर्णपणे बिनविषारी साप आहे मित्रांनो तो, आणि अतिशय सुंदर असा साप आहे। तर त्याला आपण व्यवस्थितरित्या रेस्क्यू करून सरांनी थोडी माहिती विचारली त्या सापाची। तर ते म्हणे हा दुसऱ्या मजल्यावर आला कसा। तर आपण त्यांना सांगितलं की हा भिंतीवर पण चढू शकतो। दिसायला असा मण्यासारखा साप आहे मित्रांनो, पण तो साप पूर्णपणे बिनविषारी आहे। आणि बघा मित्रांनो, तो भिंतीवर कसा सहज चढू शकतो। मग आपण त्याला व्यवस्थित बरणीमध्ये बंद करून निसर्गात मुक्त करणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, शाळेतील मुलांना थोडीशी सापाविषयी माहिती दिली। आपल्या परिसरात कोणत्या प्रकारचे साप असतात, कोणते विषारी आहे, कोणते बिनविषारी आहे, आणि सापांना मारू नये याविषयी पण माहिती दिली। साप हा शेतकऱ्याचा मित्र असतो म्हणून। आणि सरांनी पण खूप छान माहिती दिली मुलांना की साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि आपण सापाची काळजी घेतली पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, आपण मुलांना थोडीशी माहिती दिली, आणखीन काही प्रश्नांची उत्तरं मुलांची दिली, आणि त्यानंतर आपण कार्यक्रम संपवला। आणि मुलांना ही पण ताकीद दिली की कुणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नये, जवळील सर्पमित्रास कॉल करावे आणि तो साप रेस्क्यू करून घेऊन जातो। धन्यवाद मित्रांनो।